नमस्कार, मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते। तर आज मी कणकवलीतील भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्राला भेट द्यायला आली आहे आणि इथे आल्यानंतर मी या गणपतीच्या मूर्तींच्या प्रेमातच पडले। चला तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला सुद्धा या मूर्त्या आवडतीलच। नक्षीकाम चांगलं आहे, कलर काम चांगलं आहे, तर म्हणजे यावर्षी इथून आपण घेऊया। मला जर गणपतीला धोतर, फेटा, शेला, सदरा जरी नेसून हवा असेल ते सुद्धा आपलं काम इथे करून दिलं जातं। तर आज मी आली आहे भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्र येथे। तर माझ्याबरोबर पराग आहे, आपल्याला ह्या गणेश मूर्ती कला केंद्राची माहिती देईल तो व्यवस्थित। तर नमस्कार। हॅलो पराग। नमस्कार, तुमचं स्वागत आहे पहिला म्हणजे। हां, थँक्यू। आपलं भालचंद्र गणेश कला मूर्ती केंद्र कणकवली हे आपलं 4थं वर्ष आहे या वर्षीचं। हो, मला माहिती आहे। आणि या वर्षी आपल्याकडे शाडू माती, कागदी लगदा व आपल्याकडे पर्यावरणपूरक सर्व मूर्ती आहेत। तसेच लोकांच्या मागणीमुळे आपण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सुद्धा मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत। या सर्व मूर्त्या 1 फुटापासून 9 फुटापर्यंत आहेत। ओके, हां। तर बघायला गेलं तर या वर्षीचं आपलं खास आकर्षण आहे ते 9 फुटाचा बाप्पा आहे। हां। आणि जो आपला ॲड्रेस आहे कणकवलीमध्ये लक्ष्मी विष्णू हॉल, आपलं संजीवनी हॉस्पिटलच्या बरोबर बाजूला कणकवली कॉलेज रोडच्या इथे आहे। हां, मी बघितलं, आता फिरत होती, खूप व्हरायटीज बघायला मिळाली। म्हणजे राम मंदिरचं पण बॅकग्राऊंड आहे, केदारनाथचं पण बॅकग्राऊंड आहे, म्हणजे प्रत्येक मूर्ती वेगवेगळी दिसते इथे। ह्या मूर्त्या कुठून साधारण आणल्या? आपण सर्व मूर्त्या पेणमधून घेऊन येतो। पेणमधून घेऊन येतो। आणि म्हणजे लास्ट इयरला छोटी होती जागा, आता तुमचं खूप मोठं झालं, त्यामुळे व्हरायटी पण खूप जास्त आहे। तुम्ही आता बघायला गेलात मागच्या वर्षी भवानी कॉम्प्लेक्समध्ये होतं आपलं, तिथे आपलं खास आकर्षण झोपाळलेला बाप्पा होतं। यावर्षी 9 फुटाचा बाप्पा, म्हणजे दरवर्षी आपण काही ना काही नवीन आपण देण्याचा प्रयत्न करत असतो। वा, खरंच चांगलं आहे। आणि ह्या वर्षीचा गणेशोत्सव कसं, म्हणजे काय असणार आहे? आता जे येत आहेत तुमच्याकडे कस्टमर, त्यांची कशा प्रकारे उत्साह आहे? यावर्षी तर उत्साह भरपूरच आहे। तर म्हणजे बघायला गेलं तर सर्व लहान मंडळींपासून मोठ्यांमध्ये उत्साह आहे आणि सर्वजण लवकरात लवकर आपला गणपती बाप्पा बुक करण्यासाठी एकदम आतुर झालेले आहेत। काही सर्वजण येतात, मुंबईला वगैरे फोटो पाठवतात, आपल्या इथे काही गणपती बुक करतात, मुंबईला पाठवून म्हणजे ऑनलाईन सुद्धा बुकिंग आपण केलं जातं। ओके, वा, खरंच। आणि तुम्हाला पण मी सांगते की सप्टेंबरमध्ये जरी गणेश चतुर्थी येत असेल तरी तुम्ही आता सध्या लवकर येऊन बुकिंग करा, कारण यांच्याकडे कंटिन्यू कस्टमर येत आहेत। तर इथे तुम्ही भेट द्या आणि तुम्हाला आवडणारा गणपती लवकर बुक करा, नाहीतर नंतर असं नको व्हायला की अरे हा आवडलेला पण बुक झालाय। बरोबर की नाही? बरोबर, कारण कसं इथे आल्यावर म्हणजे सगळे गणपती बघून कुठला घेऊ आणि कुठला नको अशी सगळी तारांबळ उडते। त्यामुळे हा घेऊ की तो घेऊ, हा घेऊ की तो घेऊ, म्हणजे सगळे 4-5 सगळे सिलेक्ट करून मग फोटो वगैरे पाठवून किंवा हा घेऊ की तो, मग ते त्यातला कुठेतरी एक सिलेक्ट केला जातो मग। ओके, खरंच। हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर। हे गजानन, 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 हे गजानन। तर या ठिकाणी तुम्ही गणपती तर तुमचा बुक करू शकता, पण तुमच्या शाळेमध्ये जर तुमचा गणपती ऑलरेडी तुम्ही बुक केला आहे आणि तुम्हाला जर फक्त सजावटीचं सामान पाहिजे तर ते सुद्धा इथे तुम्ही विक्री करू शकता। म्हणजे या ठिकाणी खूप साऱ्या धोतर जे आहेत गणपतीला नेसवायचे त्याची सुद्धा खूप व्हरायटी पाहायला मिळते। त्याचबरोबर जे त्याला डेकोरेशन करण्यासाठी जे बारीक खडे किंवा आणि काही ज्या डेकोरेशनच्या वस्तू आहेत त्यासुद्धा इथे खूप व्हरायटी पाहायला आपल्याला मिळते। सो त्यासुद्धा तुम्ही खरेदी करायला या केंद्रावर भेट देऊ शकता। मी तुम्हाला दाखवते, या। आपल्यासोबत आहेत या गणपती शाळेमध्ये आत्ताच एक कस्टमर आले आहेत, निनाद पारकर। तर त्यांनी आपला गणपती इथूनच बुक केला आहे। तर किती वर्ष तुम्ही इथून गणपती बुक करताय? मी या वर्षीच पहिल्यांदा गणपती घेतोय। मला मूर्ती मी पहिला बघून गेलेलो, मला खूप आवडल्या। मातीच्या पण मूर्ती चांगल्या आहेत, पीओपीच्या पण चांगल्या आहेत। तर आम्ही देतो तो पहिला दुसरीकडे, पण म्हटलं यावेळेला आम्हाला आवडली, नक्षीकाम चांगलं आहे, कलर काम चांगलं आहे, तर म्हटलं यावर्षी इथून आपण घेऊया। आणि ह्या शाळेबद्दल कसं कळलं?
नाही मी ॲडव्हर्टाईज बघून आलं, पण नाही मी मागच्या वर्षांचं बघून गेलेलो, त्यावेळेला दुसऱ्या जागेत होती यांची. हां बरोबर. पण त्यावेळेला आम्ही ऑलरेडी आधी गणपती बुक केलेला होता दुसरीकडे, त्याच्यामुळे घेता आलं नाही. पण यावर्षी आधी पण ठरवलेलं होतं की द्यायचं इकडे. ओके, मग तुम्ही हा गणपती घेऊन कुठे जाणार? देवगडला जाणार. देवगडसाठी. हां खरंच. तर आता इथे काही मूर्त्या आहेत, त्याच्यावर अजून डेकोरेशनचं काम बाकी आहे. मग ते तुम्ही इथे घेऊन करता की कसं काय? हो, आता मूर्त्या हे आपल्याकडे अशा येतात आणि याला आपण डायमंड वर्क आपलं केलं जातं. हां, तुम्ही आता बाकी व्हिडिओमध्ये बघू शकताय की तुम्ही व्हिडिओमध्ये दिसणार की बाकी तुम्ही काही मूर्त्यांना केलेलं आहे डेकोरेशन आहे असं केलेलं आहे. आणि प्लस तुम्हाला जर गणपतीला धोतर, फेटा, शेला, सदरा जरी नेसवून हवा असेल ते सुद्धा आपलं काम इथे करून दिलं जातं. हो का? हां, म्हणजे ते लोकांच्या डिमांडवर असेल. हो हो बरोबर. हां बरोबर. आणखीन एक गोष्ट, आता काही सगळ्यांनाच मोठ्या मूर्त्या परवडत नाहीत. बरोबर. मग लहानात लहान मूर्तीची प्राइस किती आहे आणि कसं काय सांगू शकता का? आपल्याकडे 1 फूट 2500 रुपये आहे. हां हां, त्याप्रमाणे किंवा काय कधी कधी कसं होतं, प्रत्येक फुटावर नसतं, ते मॉडेलवर पण डिपेंड असतं, कसं मॉडेल आहे त्यावर पण डिपेंड असतं. ओके ओके. आणि ज्या मूर्त्या ज्या आहेत, म्हणजे आता काही मॉडर्न मूर्त्या बनवल्या आहेत आणि काही नवीन, तर लोकांचा कल कसा आहे? म्हणजे आता कसं आहे, आपल्याकडे बुकिंगला जे येतात ना ते सगळे येतात, म्हणजे लहान मुलांपासून आपल्या मोठ्या सर्व याच्यापर्यंत वयोप्रमाणे येतात. तर जास्त करून जे जनरेशन आपलं यंग जनरेशन आहे त्यांना काही काही नवीन किंवा आता ते म्हणजे मोबाईलवर बघतात किंवा इंस्टाग्राम, फेसबुकला किंवा ही मूर्ती मध्ये असे फोटोवर घेऊन की ही आहे का, किंवा त्यामध्ये असतं. हां, जास्त करून कल हा नवीन मूर्त्यांकडे त्याच असतो लोकांचा असतो. हां, आणि मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचा प्रतिसाद कसा आहे? हो, या वर्षी प्रतिसाद चांगला आहे. कारण कसं झालं, या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे ज्यांना मूर्त्या मिळाल्या नव्हत्या किंवा बुकिंग अभावी त्यांना मूर्त्या आपण उपलब्ध करून दिल्या नव्हत्या, त्यांनी बऱ्यापैकी आपला बुकिंग केलेला आहे. ओके ओके. आणि तुम्हाला कल पण कळला असेल मागील 3 वर्षांमध्ये लोकांना कसल्या मूर्त्या लागतात. बरोबर. त्यामुळे तुम्हाला आधी पण बुक करता आलं. बरोबर. हां, तुमच्या बरोबर आणि तुमचे सहकारी कोण कोण असतात? हो, माझ्या बरोबर आता मी आणि माझा भाऊ गौरेश डिचोलकर या दोघांनी मिळून ही कलादालन चालू केलेलं आहे. आणि आमच्याबरोबर सर्व आमची टीम आहे, आमचे सर्व मित्र परिवार आहे, ते सर्व आपल्याला हेल्प आणि मदत सगळी केली जाते. ओके. आणि पहिल्या सुरुवातीलाच विचारायचा होता हा प्रश्न की आधी ही कल्पना सुचली कशी? बरोबर. सुचली म्हणण्यापेक्षा कल्पना सुचल्यापेक्षा मला ह्या गोष्टीची आवड आहे. पहिली गोष्ट म्हणजे आता आमची ही शाळा 4 वर्ष झाली, याच्या अगोदरपासून मी आता बाकी जिथे गणपती केले जातात किंवा आपल्या मूर्तिकार सगळे गणपती करतात तिथे मी म्हणजे रात्रंदिवस तिथे असायचो किंवा कामावरून गेल्यावर मी तिकडे असायचो गणपती करण्यासाठी किंवा जी काय आपली हेल्प लागते रंगकाम वगैरे त्यासाठी. त्यामुळे मग हळूहळू असं मला वाटलं की आपण एक आपली स्वतःचं आपण चालू करूया. त्यामुळे हळूहळू मी चालू केलं. आणि चालू करताना पण जास्त करून पहिल्या ज्या माझ्या मूर्त्या होत्या 2 वर्ष, त्या सर्व मातीच्या मूर्त्या होत्या. मागच्या वर्षीपासून आपण ह्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या पण मूर्त्या चालू केल्यात. जसं म्हणजे लहान मुलांना किंवा आपल्या डिमांड जास्त किंवा लोकांना प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या डिमांड करतात की हव्यात म्हणून, तू पण घेऊन ये. किंवा कधी कधी कसं आपली पायवाट वगैरे विसरण्याच्या वेळी थोडी कमी असल्यामुळे त्या मातीच्या मूर्त्या थोड्या उचलायला थोड्या जड होतात. मग प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांसाठी मग थोडा कस्टमरांनी सांगितलं होतं. ओके ओके. पण तुझा कल लोकांना सांगू शकतो? मी जास्त करून सर्वांना मातीच्या मूर्त्या घ्या म्हणूनच सांगतो. बरोबर. फक्त ह्या आता आम्ही कसं आता गणपती म्हटल्यावर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे पण आहेत, मातीचे पण आहेत, त्यामुळे प्लॅस्टरच्या मूर्त्या ठेवाव्या लागतात. बरोबर आहे. पण खरंच हा पण एक संदेश तुम्ही घ्या की प्लास्टर ऑफ पॅरिस त्याच्या अपवाद कागदाच्या लगद्याच्या आल्या त्या लगद्या सुद्धा मूर्त्या आहेत आपल्याकडे. त्यामुळे लहान मुलांनी जरा कमी हट्ट करा. ह्यावाल्या मूर्त्यांना पण आपण जास्त प्रोत्साहन देऊया, ते पण खूप चांगलं राहील. तर खरंच धन्यवाद पराग. थँक्यू. फिर द कोकण यूट्यूब चॅनलवर आम्ही खूप सारे गणेश शाळा केलेले आहेत. गणपतीची मूर्ती कशी घडते, त्याचे रंगकाम कसे, असे बरेच सारे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी या भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्राला भेट दिली आणि त्यामुळे मला या सगळ्या मूर्त्या पाहायला आल्या. तर तुम्हालासुद्धा यामधल्या जर मूर्त्या बुक करायच्या असतील, हा ॲड्रेस हवा असेल तर खाली मी
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर या कला केंद्राचं इंस्टाग्रामवर पेजसुद्धा आहे, तर तुम्ही इंस्टाग्रामची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर तुम्ही लवकरात लवकर इथे या आणि तुम्हाला आवडणारी मूर्ती आहे ती लवकर बुक करा. चला तर मग येताय ना गणपतीला कोकणामध्ये, गणपती बाप्पा मोरया.